नमस्कार शेतकरी मित्रांनो, काल आलेल्या अचानक वादळी पावसामुळे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। पूर्ण महाराष्ट्रामध्ये काढणीला आलेले पिकं, केळीची बाग असेल, आंब्याची बाग असेल, कांद्याचे बियाणं असेल, अचानक वादळी पाऊस, गारपीट यामुळे एका क्षणात होत्याचं नव्हतं झालेलं आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांनी जागावं की मारावी हाच कुठंतरी प्रश्न निर्माण होतोय। म्हणूनच मायबाप सरकारला कळकळीची विनंती या माध्यमातून मित्रांनो, की सरकारने नुकसान झालेल्या शेतकऱ्याच्या बांधावरती येऊन नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करून तात्काळ पंचनामे करावे व शेतकऱ्याला आर्थिक मदत करावी। त्याचबरोबर शेतकऱ्याचा सातबारा कोरा करून शेतकऱ्याला येणाऱ्या हंगामामध्ये कसं उभं राहता येईल यासाठी शासनाने काहीतरी तजवीज करावी, हीच सरकारला विनंती, की जेणेकरून शेतकरी जगला तर देश वाचेल अशा युक्तीप्रमाणे, म्हणीप्रमाणे मायबाप सरकारने महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन झालेल्या पिकांचे नुकसान पाहणी, पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान द्यावे। त्याचबरोबर शेतकऱ्याचा सातबारा पूर्ण कोरा करावे, की जेणेकरून शेतकरी हा कुठंतरी खंबीर मनाने उभा राहून येणाऱ्या हंगामामध्ये शेतीसाठी तो उभा राहील, एवढीच कळकळीची विनंती। धन्यवाद।